in last lecture we study about the effect of frequency and intensity of light on photoelectric current. Okay, so frequency आणि photoelectric intensity of light चा photoelectric current वर काय इफेक्ट होतो ते आपण बघितला. तर आज आपण त्याचा पुढचा कन्सेप्ट जो काय तो इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑन फोटोइलेक्ट्रिक करंट. तर पहिल्या दोन्ही कंडिशन्स मध्ये म्हणजे फ्रिक्वेन्सीचं व्हेरिएशन असेल किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईटचं व्हेरिएशन असेल, ह्या दोन्ही याच्यामध्ये आपण जो काही इलेक्ट्रोडला जो काही पॉवर सप्लाय केला किंवा जे काही व्होल्टेज अप्लाय केलेलं होतं ते व्होल्टेज काय होतं दोन्ही ठिकाणचं कॉन्स्टंट होतं, ते व्हॅरी केलेलं नव्हतं. फक्त आपण एक तर फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत होतो किंवा एक तर फोटोइलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरी केली, पण अप्लाय केलेलं इलेक्ट्रिकल पोटेन्शियल थ्रूआउट सेम होतं. आता ते अप्लाय केलेलं पोटेन्शियल आपल्याला व्हॅरी करायचं आहे आणि इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची. लक्षात आलं? So third effect is third effect आहे आपला effect of potential difference on photoelectric current. Effect of potential difference on photoelectric current. पोटेन्शियल डिफरन्सचा फोटोइलेक्ट्रिक करंटवर काय इफेक्ट होतो हे आपल्याला चेक करायचं. पण आता इथे आपण बघत असताना थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि जी काही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी काय ठेवायची, सो विच इज बोथ आर केप्ट कॉन्स्टंट. तर ह्या कंडिशन मध्ये आपण फ्रिक्वेन्सी आता ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती कुठली फ्रिक्वेन्सी काय मिनिमम घेऊन नाही चालणार. इथं फ्रिक्वेन्सी घेत असताना आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी घ्यायला पाहिजे का, तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीलाच ती फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इलेक्ट्रॉन्स इमिट करायला सुरुवात करते. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर इलेक्ट्रॉनचे इमिशन होत नाही, याचा अर्थ तिथं फोटोइलेक्ट्रिक करंट जनरेट होणार नाही. की मिनिमम फ्रिक्वेन्सी की ज्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉनचे इमिशन सुरू होतं त्या फ्रिक्वेन्सीला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्यामुळे या कंडिशन्स मध्ये बघत असताना या ओके स्वयंराज रिपीट करते दोन्ही कम्पेअर करा. काल आपण जे काही फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटीचे जे व्हेरिएशन्स बघितलेलं होतं तिथं अगदी मी सुरुवातीला स्टेटमेंट काय लिहिलं तुम्ही जे पीडीएफ बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की जी काय आपण कलेक्टर प्लेटला जो काही पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलेलं आहे ते कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलेलं थ्रूआउट कॉन्स्टंट आहे. ओके, आणि जे काही फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन असेल किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हेरिएशन असेल ह्याचं आपण प्रिपरेशन म्हणजे एक्सप्लेनेशन बघितलं. आज आपण त्या कलेक्टर प्लेटला जे काही पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण अप्लाय करणार आहे ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपल्याला व्हॅरी करायचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काय करायचं या ठिकाणी व्हॅरी करायचं आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी करत असताना तिथली जी काही फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट या दोन्ही टर्म्स आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचे. पण फ्रिक्वेन्सी आपल्याला मिनिमम फ्रिक्वेन्सी घेऊन चालणार नाही का, तर ते जे काही फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे त्याच्यावर सोर्स आपण सुरुवातीला मिनिमम फ्रिक्वेन्सीची लाईट एंटर करतो. तर अगदी पहिली लाईट एंटर केल्या लगेच आपण यस प्रियांका बरोबर लगेच काही इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला सुरुवात होणार नाही. कुठल्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन इमिट होतात त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो की ज्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉनचं काय होतं इमिशन सुरू होतं. सो दॅट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्यामुळे इथं म्हणत असताना आपण नुसतं फ्रिक्वेन्सी न म्हणता आपण या ठिकाणी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ लाईट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ लाईट both are kept constant. ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवावे लागणार. आणि जे काही कलेक्टर प्लेटला जे काही आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करणार आहे ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपल्याला व्हॅरी करायचं. फरक कळला कालच्या ह्याच्यामध्ये जे व्हेरिएशन्स मध्ये काय बघितलं आणि आजच्या व्हेरिएशन्स मध्ये काय बघायचं ह्या दोघांचा डिफरन्स कळला का बघा. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा फ्रिक्वेन्सी कमी नाही घेऊन चालणार. आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर फ्रिक्वेन्सी आपण जर कमी घेतली तर या फ्रिक्वेन्सी पासून इलेक्ट्रॉनचे इमिशन सुरू होते आणि याच्यापेक्षा फ्रिक्वेन्सी जर कमी घेतली आपण तर या फ्रिक्वेन्सीला फोटोइलेक्ट्रिक करंट जनरेट होत नाही. लक्षात येतंय? त्यामुळे ही आपली या ठिकाणी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल आणि पुढच्या ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्या सगळ्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टंट ठेवत असताना आपल्याला त्याच्या आधी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कन्सिडर करावी लागेल आणि ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला कॉन्स्टंट ठेवाव्या लागतात. लक्षात येत आहे? समजतंय का? बघा, कळलं का? डेरिव्हेशन सॉरी इक्वेशन एक्सप्लेनेशन कळलं का? मग आता कशा पद्धतीने व्हॅल्युएशन होते आपल्याला चेक करायचं. ओके आदित्य, गुड. ओके, आता आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट दोन्ही काय ठेवले आपण? सोर्सचं काय ठेवलेलं आहे? कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. डायग्राम जर बघितले तर डायग्राम मध्ये काय होतं? ही आपली इमिटर प्लेट आहे, ही आपली कलेक्टर प्लेट आहे, बरोबर? एक मिनिट, मी डायग्राम ठेवली, शॉर्ट मध्ये काढले. तर ही आपली बॅटरी किंवा हा आपला काय आहे? सोर्स. त्याला आपण हा कलेक्टर आहे. कलेक्टरला आपण सुरुवातीला काय कनेक्ट करतो? पॉझिटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट करतो. आणि हे सगळं आपण ठेवलेलं ते एका चेंबर मध्ये आपण हे इन्सर्ट केलेलं. तर हा जो काही आपला सोर्स आहे, तर इथे आपला सोर्स आहे. तर या सोर्स पासून काय केली जाणार आहे? लाईट इमिट केली जाणार. तर सोर्स पासून इमिट केलेली लाईट एंटर कुठे होते? फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटवर इमिट केली. फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटवर इन्सिडेंट केली जाते आणि हा फोटोसेन्सिटिव्ह मेटल लाईट काय करतो? नंतर इमिट करतो. तर आता ही जी काय कलेक्टर प्लेट आहे, की जो कलेक्टर म्हणून काम करणार, आपण सगळे इमिट केलेले इलेक्ट्रॉन्स तो कलेक्ट करणार. तर ही जी काय कलेक्टर प्लेट आहे, ही कलेक्टर प्लेट आपण कुठं कनेक्ट केली आहे? त्या जो काय आपण सप्लाय दिला त्या सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केली. इलेक्ट्रॉन त्या कलेक्टरकडे अट्रॅक्ट होत आहेत. इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह आहे, की जर कलेक्टरकडे अट्रॅक्ट होत असेल तर कलेक्टरचा चार्ज कसा पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, पॉझिटिव्ह त्याला सप्लाय आपण जोडला पाहिजे, त्याशिवाय इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होणार नाही. मग हे जे काही इलेक्ट्रॉन आहे कलेक्टरकडे काय केले जातात? अट्रॅक्ट केले जातात. मग आपण इनिशियल कंडिशन्स मध्ये काय बघणार? की या कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण काय केलं? अप्लाय केलं. पहिल्या दोन्ही कंडिशन मध्ये हे जे काही पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण का व्होल्टेज सप्लाय केलं होतं ते कसं होतं? आपलं कॉन्स्टंट होतं. आता काय करायचं? कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह टर्मिनल का पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करायचं, पण हळूहळू त्याची व्हॅल्यू काय करायची? आपल्याला वाढवायची. मग आता ज्या वेळेला आपण कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण अप्लाय करतो, तर कलेक्टर प्लेटला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलंय आणि त्या पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर इथं जनरेट होणारा जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट असेल, फोटो इलेक्ट्रिक करंट आपण काय करायचं? त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचं. रेकॉर्ड हे बघा, आपण फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त ठेवले म्हणजे नक्कीच हा इमिटर प्लेट काय करणार आहे? इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे? इमिट करायला सुरुवात करणार आहे. का? तर आपण फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त ठेवले, त्यामुळे इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे आणि ते इमिट झालेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ही कलेक्टर प्लेट काय करेल? कलेक्ट करणार. आता या कलेक्टर प्लेटला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केले आणि ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण ग्रॅज्युअली काय करायचं? इन्क्रीज करायचं, वाढत जायचं. त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह पोटेन्शियलमुळे इमिटरने इमिट केलेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स हा पॉझिटिव्ह प्लेट काय करून घे? सगळ्याच्या सगळ्या अट्रॅक्ट करून घे किंवा अब्सॉर्ब करून घे. मग आता एक पर्टिक्युलर आपल्याला की ह्या ठिकाणी जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक करंट आपल्याला ह्या ठिकाणी इन्क्रीज झालेला दिसेल. सो फोटो इलेक्ट्रिक करंट इज इन्क्रीजेस. लक्षात येते का? तर हळूहळू फोटो इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे? हळूहळू आपला हा काय होणार आहे? वाढत जाणार. आता समजा एक वेळ अशी येईल, at the some stage the certain positive potential of plate collector plate C, all the emitted electrons are collected by the collector. म्हणजे आपण काय करतोय? ह्याचं व्होल्टेज पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण काय करत चाललंय? वाढत चाललंय. तर एक स्टेज अशी येईल की या इमिटरने इमिट केलेले सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स तो जो काही कलेक्टर आहे तो कलेक्टर काय करणार आहे? कलेक्ट करणार. लक्षात येते? सो ऍट सम स्टेज काय सर्टन पॉझिटिव्ह पोटेन्शियल की जे काही त्या कप्या कलेक्टर प्लेटला आपण जे काही पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केले त्या पॉझिटिव्ह पोटेन्शियलला की ज्या इमिटरने इमिट केलेले सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स तो कलेक्टर प्लेट काय करणार आहे? आपला कलेक्ट करून घेणार ऍट द सम स्टेज. ओके, मग त्यामुळे त्या ठिकाणचं फोटो इलेक्ट्रिक करंट सगळ्यात काय असणार? आपला जास्त असणार. आता समजा या कलेक्टर प्लेटनी सगळ्याचे सगळे इलेक्ट्रॉन जर ऍब्सॉर्ब केले असतील, कलेक्ट केले असतील,
त्याच्यानंतर त्या कंडिशन नंतर आपण या कलेक्टर प्लेटचा आपण काय ग्रॅज्युअली इन्क्रीज म्हणले ना, कलेक्टर प्लेटचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल हळूहळू वाढवत जाणार आहे. तर त्या पर्टिक्युलर कंडिशन नंतर आपण या कलेक्टर प्लेटचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल कितीही परत वाढवलं तरी तो फोटो इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू वाढत नाही. लक्षात येते का बघा. ओके, सो इथे ज्याला फोटो इलेक्ट्रिक करंट आपल्या ज्याला मॅक्झिमम आलेला आहे, इफ यू इन्क्रीज द फर्दर positive potential of collector plate, the photosensitive photoelectric current does not increases. जर आपण त्या पर्टिक्युलर कंडिशन नंतर त्या कलेक्टरची जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल जरी आपण वाढवलं तरी त्या ठिकाणचा फोटो इलेक्ट्रिक करंट वाढत नाही. आणि मग ही जी काय फोटो इलेक्ट्रिक करंटची जी काय मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ photoelectric current, maximum value of photoelectric current is called as saturation current. तर त्या maximum current ला आपण काय म्हणतो, it is called as a saturation current. Maximum value of current is called as a saturation current. कळलं का बघा मीनिंग काय केले. पुढच्या कंडिशन मध्ये याचं रिव्हर्स बघायचं. आधी सॅच्युरेशन करंट कन्सेप्ट कळलं का बघा. आपण काय करतोय की कलेक्टर प्लेटला जे काही पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपल्याकडे ते हळूहळू आपल्याला काय करायचं, पॉझिटिव्ह पोटेन्शियलची व्हॅल्यू वाढवत जायचं, व्होल्टेज तिथलं वाढवायचंय. ओके, मग पॉझिटिव्ह पोटेन्शियल कोणाला जोडलाय, कलेक्टरला. इलेक्ट्रॉनचा चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह, त्यामुळे तो अट्रॅक्ट कुणाकडे होणार, कलेक्टरकडे. तो इलेक्ट्रॉन्स काय केले जातील, अट्रॅक्ट केले जातील. मग हा जो काही कलेक्टर आहे तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन काय करणार, अट्रॅक्ट करणार. का तर इलेक्ट्रॉनवर आपला निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे तो कलेक्टर इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल. मग आता आपण जसं जसं याचं व्होल्टेज वाढवत जाऊ तसं तसं हा इमिटरने इमिट केलेले इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त काय करेल, ऍब्सॉर्ब करेल किंवा कलेक्ट करून घेईल. मग एक स्टेज अशी येते की आपण जे काही त्याला व्होल्टेज अप्लाय केलं असेल वॉटर, तर एक पर्टिक्युलर कंडिशन अशी येते की हा कलेक्टर इमिटरने इमिट केलेले सगळ्याच्या सगळे इलेक्ट्रॉन्स काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. मग यांनी जर जास्त इलेक्ट्रॉन जर ऍब्सॉर्ब केले असतील तर त्या ठिकाणी आपली जी काही फोटो इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू आहे ती फोटो इलेक्ट्रिक सगळेच ऍब्सॉर्ब केले ना, सगळेच ऍब्सॉर्ब केले असतील तर त्या ठिकाणची फोटो इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार. जर सगळेच इलेक्ट्रॉन जर ऍब्सॉर्ब केले असतील तर त्या ठिकाणी क्रिएट होणारा फोटो इलेक्ट्रिक करंट हा सगळ्यात काय असणार, आपला मॅक्झिमम असणार. ओके, मग सगळे ऍब्सॉर्ब केले. परत अजून पुढे जाऊन जर आपण या कलेक्टर प्लेटचं अजून पॉझिटिव्ह पोटेन्शियल जर आपण वाढवलं, अजून त्याला जर आपण व्होल्टेज अप्लाय केले तर सगळेच इलेक्ट्रॉन्स ऍब्सॉर्ब झाल्यामुळे परत तुम्ही थोडस जरी नंतर आपण या कलेक्टर प्लेटचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल जरी आपण वाढवलं तरी त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू वाढत नाही. लक्षात येते का. आधी पण कसं होतं की जसं तुम्ही व्होल्टेज वाढवत जा, हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवत जा, करंट जास्त अट्रॅक्ट होत होता. ओके, तर तो जो काही सॅच्युरेशन करते हा जो कलेक्टर प्लेट होता, कलेक्टर प्लेट सगळ्याच्या सगळे इलेक्ट्रॉन्स काय करेल, तो आपल्याकडे ऍब्सॉर्ब करून घेईल. आणि त्यावेळेला इलेक्ट्रॉन सगळ्याच्या सगळे ऍब्सॉर्ब झाले म्हणजे त्या ठिकाणची करंटची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार. परत पुढे जाऊन जर आपण या कलेक्टरचा अजून जर पॉझिटिव्ह पोटेन्शियलची जर व्हॅल्यू वाढवली तर त्याच्यानंतर त्या फोटो इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू वाढत नाही. मग ज्या कंडिशनला मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट असते की ज्याला फोटो इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू काय आपल्याला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे, त्या करंटला आपण सॅच्युरेशन करंट असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज अ सॅच्युरेशन करंट. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड एज सॅच्युरेशन करंट. कळलं मीनिंग, लक्षात आलं. सॅच्युरेशन करंट नुसतं मॅक्झिमम व्हॅल्यू कधी येते, आपण कलेक्टर प्लेटचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल ग्रॅज्युअली इन्क्रीज करतो. So with increasing potential, this collector plate absorb or collect the electrons by the emitted by the emitter. मग आता एक पर्टिक्युलर कंडिशनला, पर्टिक्युलर स्टेजला all emitted electrons by the emitter which are collected by the collector. So that time photoelectric current, value of photoelectric current should be maximum. Further, if you increase the value of positive potential of collector plate, that time photoelectric current does not change, it does not increases. Okay, so beyond this the stage, the maximum value of photoelectric current, that is called as a saturation current. लक्षात आलं का बघा मीनिंग सॅच्युरेशन करंटचं. इज दॅट क्लिअर? व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेशन करंट? यस आदित्य, ओके गुड. यस एनीबडी? लक्षात आलं का सॅच्युरेशन करंट? याच्या पुढे जाऊन स्टॉपिंग पोटेन्शियल बघायचंय.
ओके आयुष साळुंके, आर्या ओके, नक्षत्र ओके गुड, यस समीक्षा, सानिका, श्रवण ओके ओके, प्रतीक्षा आता पुढे बघा. ओके ओंकार, यस प्रियंका गुड. आपण पोटेन्शियल डिफरन्सचा इफेक्ट बघतो. आता काय केलं आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल पॉझिटिव्ह टर्मिनल आपण काय केलं, ग्रॅज्युअली काय केलं, इन्क्रीज केले. कलेक्टर प्लेटला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केले, सो इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल और टुवर्ड्स द कलेक्टर. आता पुढे जाऊ. समजा आपण ही आपली काय आहे, ही आपली कम्युटेटर की आहे. जर ही कम्युटेटर की मी जर रिव्हर्स टाकली, कम्युटेटर की जर मी रिव्हर्स टाकली तर काय होणार आहे की आधी कम्युटेटर की अशा पद्धतीने असताना कलेक्टरला कुठला कनेक्शन होत होता, पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट होत होता, बरोबर. पण मी जर कम्युटेटर की जर मी रिव्हर्स टाकली असेल, व्यवस्थित आहे का, कम्युटेटर की जर मी रिव्हर्स टाकली तर कॉम्बिनेशन उलट होणार, कनेक्शन उलट होणार. तर काय कनेक्शन होईल, तर ही जी काय कलेक्टर प्लेट आहे त्या कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं. इफ यू रिव्हर्स द कम्युटेटर, जर आपण कम्युटेटर की ची पोझिशन जर आपण रिव्हर्स केली तर त्या कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केलं. लक्षात येत आहे, बरोबर ना. कळलं का मीने, यस ओके आदित्य. जर आपण कम्युटेटर की ची जर आपण डायरेक्शन जे रिव्हर्स जर केली असेल तर हा जो काही आपला कलेक्टर आहे त्या कलेक्टर प्लेटला आपला निगेटिव्ह पोटेन्शियल, कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केले जाणार. मला सांगा, इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह, कलेक्टरवर चार्ज निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केले, मग इमिट केलेले इलेक्ट्रॉन्स त्या कलेक्टरकडे ऍब्सॉर्ब होतील का, कलेक्टरकडे अट्रॅक्ट होतील का, सांगा बरं. इमिटेड इलेक्ट्रॉन्स कलेक्टरकडे अट्रॅक्ट होतील का, नो. यस सायली, यस प्रतीक्षा, व्हेरी गुड. तर आपण जी काही कलेक्टर प्लेट आहे म्हणजे इमिटर प्लेट आहे त्या इमिटर प्लेटच्या अक्रॉस कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल कसं येणार आपलं, आता निगेटिव्ह येणार. त्यामुळे निगेटिव्ह पोटेन्शियल कलेक्टर प्लेटला माझा मला सांगा करंट वाढ, यस आदित्य व्हेरी गुड. करंट वाढणार का कमी होणार सांगा. जो काय मॅक्झिमम, आता आपण काय ज्यावेळेला पॉझिटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केलं म्हणजे सॅच्युरेशन करंट बघितला की त्यावेळेला करंट काय असणार, सगळ्यात जास्त असणार. आता जर आपण कम्युटेटर की जर रिव्हर्स टाकली तर कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल झाला, यस लक्षात राहा. त्यामुळे तो जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, व्हेरी गुड गाईस, फोटो इलेक्ट्रिक करंट हळूहळू काय होत जाणार आपला, डिक्रीज व्हायला लागणार. का, तर निगेटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केले ना, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स त्या कलेक्टरकडे अट्रॅक्ट होणारच नाही. किंबहुना की यातले जे काही निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ कलेक्टर प्लेट ए इज ग्रॅज्युअली इन्क्रीज्ड. कुठेपर्यंत इन्क्रीज करायचं, जोपर्यंत फोटो इलेक्ट्रिक करंट आपल्याला झिरो मिळत नाही तोपर्यंत. त्यामुळे ह्या कलेक्टर प्लेटला जो काही निगेटिव्ह पोटेन्शियल हे देखील ग्रॅज्युअली इन्क्रीज करायचं. आता कलेक्टर प्लेट जी काय आहे त्या कलेक्टर प्लेटला आपलं काय आहे, कलेक्टर प्लेटला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं. कलेक्टर प्लेटला काय, निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ कलेक्टर प्लेट इज ग्रॅज्युअली इन्क्रीज. मगाशी कसं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवत नाही होतं, आता कसं इथं निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत न्यायचं. पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोटेन्शियल करंट जनरेट होत होता, निगेटिव्ह पोटेन्शियल मध्ये तिथला करंट हळूहळू काय जाणार आहे, कमी 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 होईल. त्यामुळे या जर आपण कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल जर आपण कनेक्ट केला असेल तर या निगेटिव्ह पोटेन्शियल मुळे तिथला जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो हळूहळू काय जाणार आहे, कमी कमी कमी. मग एक अशी कंडिशन येते की त्या ठिकाणी असणारा जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक करंट इज रिड्यूसेस टू झिरो. मी फोटो इलेक्ट्रिक करंट ठीक आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट reduces to zero. तो जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक करंट हळूहळू काय होत जाणार, झिरो कमी कमी होत जाणार आणि कुठल्या तरी एका पॉइंटला गेल्यानंतर तो झिरो होणार. का झिरो होतो, तर आपण कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केलेला आहे म्हणून. लक्षात येत आहे की मग एका पर्टिक्युलर कंडिशनला की तो जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक करंट काय होतो आपला, झिरो होतो. मग त्यावेळेला असणारे जे काही पोटेन्शियल आहे म्हणजे कुठला निगेटिव्ह पोटेन्शियल, आपण काय कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केले
त्यामुळे करंट काय होणार आपला हळूहळू कमी 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 होत जाणार आणि कुठेतरी गेल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक करंट आपला काय होईल त्या ठिकाणी 0 होईल. मग ज्या मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियलला निगेटिव्ह मिनिमम पोटेन्शियल, आता कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं ना की ती व्हॅल्यू कुठली असेल की ज्या व्होल्टेजला, लिसन व्हेरी केअरफुल, या कलेक्टर प्लेटला जे काय आपण निगेटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केलाय तर ते निगेटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणचा जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक करंट काय झाला आपला 0 झालेला आहे. फोटो इलेक्ट्रिक करंट इज रिड्यूस्ड टू 0. So minimum value of minimum negative potential of collector plate is given that photoelectric current it becomes 0. Photoelectric current it becomes 0. So that negative potential which is connected to the collector, this negative potential is called as a stopping potential. is called as a stopping potential किंवा cut off potential म्हणलं तरी चालेल. Stopping potential म्हणा किंवा cut off potential. Stopping potential cut off potential कळलं का बघा, लक्षात येते का? The minimum negative potential कुणाला कनेक्ट केलंय कलेक्टर प्लेटला, त्याच्यामुळे काय होतंय it becomes photoelectric current is reduced to 0. So minimum negative potential which is connected to the collector plate, it becomes photoelectric current is reduced to 0. So that negative potential of collector plate is called as stopping potential or cut off potential. लक्षात आलं का? सॅच्युरेशन करंट म्हणजे करंटची जी सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे त्याला सॅच्युरेशन करंट म्हणायचं आणि स्टॉपिंग पोटेन्शियल सॅच्युरेशन करंट कधी येतो ज्याला कलेक्टर प्लेटला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतो. करंट सगळ्यात जास्त होतो का तर कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह टर्मिनल असल्यामुळे इमिटेड केलेले सगळे इलेक्ट्रॉन्स तो अट्रॅक्ट करतो आणि त्या ठिकाणचा इलेक्ट्रिक करंट काय जातो वाढत जातो. त्याला आपण सॅच्युरेशन करंट म्हणतो. पण कम्युटेटर की जर आपण रिव्हर्स जर टाकली असेल तर त्या रिव्हर्स की मुळे कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करतो आणि ते निगेटिव्ह पोटेन्शियल आपण की ते निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केल्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट हळूहळू काय जातो आपला कमी 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 होत जातो. इट रिड्यूसेस और इट बिकम्स 0. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह पोटेन्शियल व्हिच इज कनेक्टेड टू द कलेक्टर, सो इट रिड्यूसेस फोटो इलेक्ट्रिक करंट इट बिकम्स 0. So that minimum value of negative potential is called as a stopping potential or cut off potential. दोन्ही मिनिंग कळले का बघा? सॅच्युरेशन करंट कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह टर्मिनल असताना येतो आणि कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह टर्मिनल असताना येतो स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा कट ऑफ पोटेन्शियल. ओके गाइस, इज दॅट क्लिअर? दोन्ही गोष्टी कळल्या का सांगा? आदित्य ओके गुड. लक्षात आलं? स्टॉपिंग पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंट हे पुढे लागणार आहे आपल्याला न्यूमेरिकल मध्ये. यस स्वयंराज, ओके नक्षत्र, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, तुम्हाला समजेल असं लिहिणार असाल 1-2 मिनिटं थांबते, पटकन लिहून घ्या जर तुम्हाला काही रनिंग नोट्स मध्ये लिहायचं असेल तर. मग पुढचा कन्सेप्ट एक्सप्लेन करते मी इक्वेशन कशाचे. ओके चल, आता ह्याच्यामध्ये बघा की जे काही इलेक्ट्रॉन्स आपण इमिट केले, इलेक्ट्रॉन्स इमिट कोण करतं? इलेक्ट्रॉन्स इमिट कोण करतं? कलेक्टर सॉरी इमिटर प्लेट जी काय आहे ती इमिटर प्लेट काय करते? इलेक्ट्रॉन्स इमिट करते, बरोबर. मग आता या इलेक्ट्रॉननी हे जे काही इमिटेड केलेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय द इमिटर, तर ते इमिट केलेले इलेक्ट्रॉनची प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी सेम असत नाही. ते इलेक्ट्रॉन्स आर इन मोशन. त्यामुळे ते जे काही फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत आपण त्याच्यावर जो करंट तयार त्याला फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणतो. त्यामुळे ते जे काही फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत, फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड कुठून? फ्रॉम द इमिटर. सो फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड फ्रॉम द इमिटर और फ्रॉम द photosensitive material, they do not have same energy. त्यामुळे ते जे काही फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत त्या फोटो इलेक्ट्रॉनची एनर्जी सेम असत नाही. नॉट हॅव सेम एनर्जी.
photoelectrons emitted by the emitter or photosensitive material, they do not have same energy. मग आता मला सांगा फोटोइलेक्ट्रिक करंट इट रिड्यूसेस और इट बिकम्स झिरो. तर तो जो काही फोटोइलेक्ट्रिक करंट आहे आपला फोटोइलेक्ट्रिक करंट रिड्यूसेस टू झिरो म्हणूया आपण. तर हा जो काही फोटोइलेक्ट्रिक करंट अप्रॉक्सिमेट काय झालेला आपला झिरो झालेला. तर फोटोइलेक्ट्रिक करंट झिरो कधी होतो कलेक्टरला कुठला टर्मिनल कनेक्ट करतो आपण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह की ज्या वेळेला फोटोइलेक्ट्रिक करंट इट बिकम्स और इट रिड्यूसेस टू झिरो if yes Aditya if photoelectric current it reduces to zero if negative terminal connected to the collector plate की ज्या वेळेला आपण निगेटिव्ह टर्मिनल त्या कलेक्टर प्लेटला आपण काय करतो कनेक्ट करतो त्यावेळेला फोटोइलेक्ट्रिक करंट हा काय असतो आपला झिरो असतो आणि त्यावेळेस जे काही व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो बरोबर. सो फोटोइलेक्ट्रिक करंट रिड्यूसेस टू झिरो. Photoelectric current reduces to zero when stopping potential is repel even most of energetic electrons. की ज्या वेळेला हे जे काही स्टॉपिंग पोटेन्शियल आहे की ज्या वेळेला फोटोइलेक्ट्रिक करंट आपला काय झालेला आहे झिरो झालेला आहे तर त्यावेळेला हा जो काही स्टॉपिंग पोटेन्शियल आहे तो स्टॉपिंग पोटेन्शियल ते रिपल्शन होण्यासाठी एनर्जी काय करते सप्लाय करते. सो स्टॉपिंग पोटेन्शियल सफिशियंट टू रिपेल इवन मोस्ट एनर्जेटिक फोटोइलेक्ट्रॉन. त्यामुळे ते जे काही इलेक्ट्रॉन जे मोशन मध्ये आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये म्हणजे ती एनर्जी कुठली असणार आपली कायनेटिक एनर्जी असणार बरोबर का की इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये ते कायनेटिक एनर्जी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये ते फोटोइलेक्ट्रॉन्स इट रिड्यूसेस टू इट बिकम्स टू काय असतं झिरो असतं. मग ते जे फोटोइलेक्ट्रॉन झिरो आहे मग त्यावेळची जी आपली एनर्जी आहे ती एनर्जी काय असतं स्टॉपिंग पोटेन्शियल V naught it is a symbol of stopping potential. V naught हा stopping potential चा symbol आहे आणि E म्हणजे charge on electron. Electrons flow होत आहेत ना. Okay, so E into V naught it is also energy. Energy in terms of electron volt म्हणतो बघा आपण. Energy in terms of electron volt. So like that E into V naught. मग kinetic energy चा फॉर्म्युला काय असतो? Kinetic energy is half mv square. So V is a maximum velocity of this moving electron, this moving photoelectrons, maximum velocity of electron. So that is equal to E into V naught. So M म्हणजे काय आहे ते जे काही इलेक्ट्रॉन्स मूव व्हायला लागले त्या इलेक्ट्रॉनचं मास असेल. So M represent M is mass of electron. M असेल इलेक्ट्रॉनचं मास असेल. V max काय असणार आहे V max it is maximum velocity. V max is maximum velocity. कुणाची maximum velocity? Maximum velocity of photoelectron. Maximum velocity of photoelectron. V max maximum velocity of photoelectron. आणि E काय आहे? E is a charge on electron. Charge म्हणजे magnitude of charge on electron. Magnitude of charge on electron. That is the E. इक्वेशन कळलं का कसं आलं की ह्या इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय की हे जे काही फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात कुठून इमिट केले जातात तर फ्रॉम द मेटल प्लेट तर त्याची प्रत्येकाची एनर्जी सेम असत नाही. मग त्या एनर्जीला बॅलन्स एनर्जी करणार तर त्या एनर्जीला मग ज्याला फोटो इलेक्ट्रिक करंट हा रिड्यूस म्हणजे झिरो होतो. हा झिरो कधी होतो की ज्या वेळेला हे जे काही स्टॉपिंग पोटेन्शियल आहे स्टॉपिंग पोटेन्शियल सफिशियंट टू रिपेल stopping potential sufficient to repel even most energetic photoelectron. कि ते जे stopping potential आहे की ते energy एक sufficient energy use करतात to repel the most of energetic photoelectron. त्यामुळे kinetic energy is equal to energy in terms of stopping potential E into V naught. Kinetic energy half of mv square. So velocity is maximum velocity. Velocity is maximum velocity. E V naught. So mass of electron, maximum velocity of photoelectrons, E magnitude of charge on electron आणि V naught आहे ते stopping potential. V naught चे meaning आहे stopping potential. लक्षात आलं का बघा कळलं का? ओके इक्वेशन लिहा महत्त्वाचं इक्वेशन आहे. Kinetic energy is equal to E V naught. So write down this one. ओके आता
याच्यामध्ये आपण काय बघितलं मी ते मेन्शन केले बघा, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट दोन्ही पण टर्म्स काय आहेत आपल्या कॉन्स्टंट आहेत. फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट दोन्ही पण कॉन्स्टंट आहेत. आता समजा फ्रिक्वेन्सी किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईट जर आपण व्हॅरी केली, चेंज केली तर काय होतं? फ्रिक्वेन्सी और इंटेन्सिटी ऑफ लाईट जर आपण म्हणजे एकदा फ्रिक्वेन्सी व्हॅरी करून बघूया, एकदा इंटेन्सिटी ऑफ लाईट एकदा व्हॅरी करून बघूया काय होईल. पहिल्यांदा आपण इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरी करू. याच्यामध्येच म्हणजे फोटोइलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्येच बघायचं आहे. आता आपण स्टॉपिंग पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंट या दोन्ही कन्सेप्ट मध्ये थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट हे दोन्ही कॉन्स्टंट होतं. इज दॅट क्लिअर? आता स्टॉपिंग पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंटचाच कन्सेप्ट आहे, पण आता फ्रिक्वेन्सी एकदा फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची, एकदा इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवायची. त्यावेळेचं व्हेरिएशन काय ते आपल्याला बघायचं. तर आता आपण इंटेन्सिटी ऑफ द डिफरंट इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स बघू. फॉर डिफरंट इंटेन्सिटी ऑफ for different intensity of radiation. Intensity of radiation different आहे. Intensity of radiation different आहे. याचा अर्थ इथे फ्रिक्वेन्सी कशी असणार? फ्रिक्वेन्सी कशी कन्सिडर करणार आपण? फ्रिक्वेन्सी सेम फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करणार. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन डिफरंट आहे म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी सेम कन्सिडर करणार. फ्रिक्वेन्सी काय करणार आपण? सेम कन्सिडर करणार. मग जे काही सोर्स कडून जी काय आपले रेडिएशन्स येतात त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची आणि इंटेन्सिटी काय करायची? व्हॅरी करायची. त्यावेळेला स्टॉपिंग पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंट मध्ये कशा पद्धतीने असतं का? तर आपलं व्हेरिएशन काय आहे? व्हेरिएशन कोणामध्ये? पोटेन्शियल डिफरन्स मध्ये तर व्हेरिएशनच आहे. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस होतात ते आपल्याला चेक करायचं. तर मग जो काही सोर्स कडून जी काय आपले रेडिएशन्स येणार आहे त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल. So frequency of incident radiation is kept constant, and this experiment is repeated by the variation in intensity of radiation. Frequency constant ठेवायची आणि तो जो एक्सपेरिमेंट आहे तो रिपीट करायचा. कशासाठी रिपीट करायचा? इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन डिफरंट करून तो रिपीट करायचा. तर आता डायग्राम बघा, ग्राफ कसा आहे तो सांगते मी. आपला हा एक्स ऍक्सिस आहे, हा तो वाय ऍक्सिस. इथं जो काय आपला एक्स ऍक्सिस वर आपण घेणार आहे कलेक्टर प्लेट पोटेन्शियल. कलेक्टर प्लेट पोटेन्शियल. मला सांगा सॅच्युरेशन करंट येतो त्याला कलेक्टर प्लेट पोटेन्शियल, कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केलं असतं आणि ज्यावेळेला स्टॉपिंग पोटेन्शियल येतं त्याला कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल कनेक्ट केलं असतं. बरोबर का? बरोबर ना? तर पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला की सॅच्युरेशन करंट. म्हणजे या रिजन मध्ये जो ग्राफ येणार आहे तो कुणाचा असणार आहे? सॅच्युरेशन करंटचा असणार आहे. आणि कलेक्टर प्लेटला ज्यावेळेला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतो त्यावेळेला फोटोइलेक्ट्रिक करंट रिड्यूस बिकम 0 and that time that potential is called as a stopping potential. तर या रिजन मध्ये जो ग्राफ येणार आहे तो असणार आहे स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ असणार. आता लाईटची फ्रिक्वेन्सी आपण कॉन्स्टंट ठेवली आहे आणि लाईटची इंटेन्सिटी आपण चेंज केली. आता लाईटची याने ग्राफ काढताना नंतर त्याचं एक्सप्लेनेशन देते. ओके, आता आपण काय म्हणलं इंटेन्सिटी व्हॅरी करायची ना. याची इंटेन्सिटी I1 धरा, याची इंटेन्सिटी I2 धरा, याची इंटेन्सिटी काय करूया I3. सगळ्यात जास्त इंटेन्सिटी कुणाची आहे? या तिघांच्या मध्ये इंटेन्सिटी जास्त कुणाची आहे? I1 I2 I3 इंटेन्सिटी जास्त कुणाची आहे? यस, I3 ची इंटेन्सिटी सगळ्यात जास्त आहे as compared to I2 as compared to I1. I1 ची इंटेन्सिटी कमी, I2 ची त्याच्यापेक्षा जास्त. सगळ्यात जास्त कुणाची असेल? I3 ची इंटेन्सिटी असेल. तर एक्स ऍक्सिस वर आपण काय घेतलंय? कलेक्टर प्लेटला जे काही पॉझिटिव्ह पोटेन्शियल किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करतो ते आपण एक्स ऍक्सिस वर घेतलं आणि वाय ऍक्सिस वर आपण काय जनरेट करणार? वाय ऍक्सिस वर आपण
कन्सिडर करणार आहे तो y एक्सिस वर आहे आपला फोटो इलेक्ट्रिक करंट आहे. y एक्सिस वर आहे फोटो इलेक्ट्रिक करंट, तो आपण या ठिकाणी मेजर करायचा आहे. फोटो इलेक्ट्रिक करंट बघायचा आहे. आता मला सांगा, ज्या वेळेला आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवतोय, फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला कॉन्स्टंट असते तर त्या फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असताना आणि इंटेन्सिटी काय केली आपण व्हॅरी केली. सो फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, द स्टॉपिंग पोटेन्शियल, आता इथं जी काय व्हॅल्यू आली आहे, इथं जी व्हॅल्यू आलेली आहे ती सगळ्यांसाठी एकच व्हॅल्यू आहे, याला आपण V0 म्हणूया. ही व्हॅल्यू कुणाची आहे, इकडे कुठला टर्मिनल कनेक्ट केलाय, निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलाय, याचा अर्थ ही व्हॅल्यू कशाची असणार आहे, इट इज अ स्टॉपिंग पोटेन्शियल. इथं आपण निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलाय, पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला की करंट वाढतो म्हणजे तो सॅच्युरेशन करंटचा, आणि निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला की फोटोइलेक्ट्रिक करंट रिड्युसेस टू 0 म्हणजे तो काय झाला आपला स्टॉपिंग पोटेन्शियल झाला. त्यामुळे इथं आपल्याला या ग्राफ वरून काय दिसतं, जर आपण इंटेन्सिटी जर व्हॅरी केली असेल आणि फ्रिक्वेन्सी जर आपण कॉन्स्टंट ठेवली असेल फॉर द गिवन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, stopping potential and maximum kinetic energy of photoelectron is independent of intensity of radiation. Intensity vary केली, प्रत्येकाचा काय जशी इंटेन्सिटी असेल त्या पद्धतीने आपल्याला सॅच्युरेशन करंट आपल्या प्रत्येकाचा काय जाणार आहे, वाढत जाणार. पण सगळ्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल काय असणार आहे, एकच असणार आहे. म्हणजे प्रत्येक लाईटची जरी इंटेन्सिटी वेगवेगळी असली तरी सगळ्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल काय असणार आहे, एकच असणार आहे. मगाचा फॉर्म्युला कसा होता, मगाचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ mv² इज इक्वल टू E into V0 फॉर्म्युला होता का मगाशी बघितलेला, हाफ ऑफ mv² इज इक्वल टू E into V0 हा फॉर्म्युला होता. याचा अर्थ असा, जर आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली ऍट गिवन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, स्टॉपिंग पोटेन्शियल, इथं चार्ज काय सगळीकडे सेमच असणार ना. So stopping potential and maximum kinetic energy of photoelectrons are independent on intensity of radiation. तर stopping potential आणि जी काय कायनेटिक एनर्जी आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी त्या इंटेन्सिटीवर डिपेंड नाही. जरी प्रत्येकाची इंटेन्सिटी वेगवेगळी असली तरी सगळ्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल काय आहे, एकच आहे. त्यामुळे त्या इंटेन्सिटीवर स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड असत नाही. कळलं कन्सेप्ट, कळली का डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन कळलं का बघा. हे पुढच्या पीडीएफ मध्ये मी सेंड करणार आहे. इथपर्यंतचा फॉर्म्युला होता तो मी पहिल्या पीडीएफ मध्ये आधी दिलेला आहे, इथपर्यंतचं एक्सप्लेनेशन. आजचा जो हा जो पार्ट आहे, आता जो बघतोय तो मी नेक्स्ट पीडीएफ सेंड करणार, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. हे कळलं, ओके संकेत, गुड, ठीक आहे. आता ह्याच्या कॉन्ट्रास्ट बघूया. मला सांगा, इथं आपण काय केलं, फ्रिक्वेन्सी आपण, ओके आदित्य, इथं आपण फ्रिक्वेन्सी सेम ठेवली आणि इंटेन्सिटी काय केली, आपण व्हॅरी केली. आता आपण काय करणार, आता इंटेन्सिटी सेम ठेवणार आणि फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार. ह्याच्या उलट करायचं. म्हणजे आता आपण बघत असताना काय बघणार आपण, आता इथे डिफरंट इंटेन्सिटी होती, आता इथं काय म्हणणार आपण, फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सी, फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय केली आता आपण, डिफरंट आहे आणि आपली इंटेन्सिटी काय आता, सेम आहे. सेम इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे आणि इंटेन्सिटी काय आहे आता, सेम. फ्रिक्वेन्सी डिफरंट आणि इंटेन्सिटी सेम. इथे प्रत्येकाची इंटेन्सिटी वेगवेगळी होती, लक्षात येते का, प्रत्येकाची इंटेन्सिटी वेगळी होती. इंटेन्सिटी वेगळी असेल तर प्रत्येकाचं सॅच्युरेशन करंट वेगवेगळा असणार आहे, पण स्टॉपिंग पोटेन्शियल सगळ्यांचं एकच, ठीक आहे. त्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल इंटेन्सिटीवर डिपेंड नाही. मी इथला ग्राफ करते. जो काय आपला एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वर काय घेणार, कलेक्टर प्लेटला कुठलं पोटेन्शियल अप्लाय केले, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अप्लाय केला पार्ट झाला सॅच्युरेशन करंट, निगेटिव्ह अप्लाय केला पार्ट झाला स्टॉपिंग पोटेन्शियल. हे कळतंय ना ग्राफ वरून, कुठल्या रिजन मध्ये सॅच्युरेशन करंट आहे, कुठल्या रिजन मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. तर एक्स ऍक्सिस वर आपण काय घेणार आहे, पोटेन्शियल, कलेक्टर प्लेट पोटेन्शियल. इथं असेल आपला, थोडीशी वरती काढते डायग्राम म्हणजे दिसेल. इथं असेल कलेक्टर प्लेट पोटेन्शियल, कलेक्टर प्लेट
पोटेन्शियल. मग कलेक्टर प्लेटला एकदा पॉझिटिव्ह टर्मिनल घेतो आणि एकदा आपण निगेटिव्ह टर्मिनल घेतो. y एक्सिस काय घेणार, y एक्सिस सेम ॲज इट इज फोटो इलेक्ट्रिक करंट. इथं आपण काय बोलणार, इथं आपण फोटो इलेक्ट्रिक करंट y एक्सिस सेम ॲज इट इज फोटो इलेक्ट्रिक करंट आपण कन्सिडर करणार. आता आपली काय डिफरंट फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी लाईटची एकच आहे बरोबर. मग मला सांगा, काल आपण बघितलं बघा इंटेन्सिटीचं व्हेरिएशन, इंटेन्सिटीचा ग्राफ कसा आला, स्ट्रेट लाईन आलाय ना बरोबर. मग आता इंटेन्सिटी जर एकच असेल, इंटेन्सिटी जर एकच असेल तर फोटो इलेक्ट्रॉनचं जे काही इमिट होणार आहे तो करंट एकच असणार आहे. इथं प्रत्येकाच्या इंटेन्सिटी नुसार करंट वेगवेगळा आलाय, कळतंय का. आता इंटेन्सिटी जर एकच असेल तर थ्रूआउट करंट काय असणार, आपला एकच करंट असणार. इंटेन्सिटी जर एकच असेल तर थ्रूआउट डायग्राम मध्ये जो काही करंट असेल तो करंट आपला काय असणार आहे, एकच असणार. जो फोटो इलेक्ट्रिक करंट सॅच्युरेशन करंट आपला काय असणार आहे, एकच. का तर लाईटची इंटेन्सिटी एकच आहे. जी काय इंटेन्सिटी असेल त्या इंटेन्सिटीला जे काही इलेक्ट्रॉन्स इमिटेड पर सेकंड असेल त्याच्यावर तिथला करंट काय असणार, आपला डिपेंड असणार. म्हणजे हा जो असेल हे असेल त्याचा सॅच्युरेशन करंट असेल. दिस इज सॅच्युरेशन करंट. ओके, सो दिस इज सॅच्युरेशन करंट. पण आता प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी, ठीक आहे. मग प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी जर वेगवेगळी असेल, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल कमी. ग्राफ कसं येईल बघा आपला, मी आधी ग्राफ काढते मग एक्सप्लेनेशन देते. लाईक दॅट. दोन्ही ग्राफ मध्ये फरक कळतोय का बघा. इथं प्रत्येकाची इंटेन्सिटी वेगळी आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल एकच आहे. इथे इंटेन्सिटी एकच आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचं स्टॉपिंग पोटेन्शियल हे वेगवेगळं आहे. हे जे असेल हे पहिल्यासाठीचं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतो ना, सो निगेटिव्ह टर्मिनल कनेक्टेड टू द कलेक्टर प्लेट. So that time photoelectric current reduces to 0. So that minimum potential is called as a stopping potential. So this one is for first frequency stopping potential. This is for second frequency that is stopping potential, and this is for stopping potential V naught. V naught stopping potential and mu naught threshold frequency. Symbol समजून घ्या. V naught stopping potential and mu naught threshold frequency. लक्षात आलं. मग प्रत्येकासाठी जी काय फ्रिक्वेन्सी असेल तर त्या फ्रिक्वेन्सीवर स्टॉपिंग पोटेन्शियल अशा पद्धतीने असेल. तर स्टॉप ज्याची फ्रिक्वेन्सी साठी एकच मिनिट आहे, mu1 mu2 mu3 फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त कुणाची आहे, mu3 ची फ्रिक्वेन्सी जास्त, त्याचं आहे स्टॉपिंग पोटेन्शियल. लक्षात येतंय का बघा इक्वेशन कसं आलेलं आहे. म्हणजे हे पहिल्यासाठी mu1, दुसऱ्यासाठी mu2 आणि तिसऱ्यासाठी mu3. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी mu3 ची, त्याचे स्टॉपिंग पोटेन्शियल सगळ्यात कमी. इकडे व्हॅल्यू काय मायनस मध्ये आहेत ना, व्हॅल्यू कमी कमी होणार ना, -1 -2 -3 -4 अँड सो ऑन. कळतंय का बघा, लक्षात येतंय का. दोन्ही डायग्राम कळलं का मला सांगा आधी. आपण मुळात तिसऱ्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आपण व्हॅरी करतो. पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी करतो म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोटेन्शियल असं कन्सिडर करतो. मग आधी पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी केला त्यावेळेला फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली. पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी केला, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली. मग त्या कंडिशन मध्ये आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केला असेल तर तो सॅच्युरेशन करंटचा रिजन बघितला, आणि निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केला असेल तर तो स्टॉपिंग पोटेन्शियलचा रिजन बघितला. पुढे जाऊ म्हणजे त्या कन्सेप्ट नंतर आपण पोटेन्शियल डिफरन्सच व्हेरिएशन बघतोय. पण पहिल्या कंडिशन मध्ये जी काही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली होती ती या दोन्ही कंडिशन्स मध्ये व्हॅरी केली. एकदा करताना इंटेन्सिटी व्हॅरी केली, फ्रिक्वेन्सी सेम केली. दुसरी करत असताना फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली, इंटेन्सिटी सेम केली. इंटेन्सिटी व्हॅरी आहे तर प्रत्येक इंटेन्सिटी नुसार सॅच्युरेशन करंट काय असणार आपला वेगवेगळा असणार. पण सगळ्याचा स्टॉपिंग पोटेन्शियल काय आहे, एकच आहे. सेम फ्रिक्वेन्सी असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियल एकच असतो. डिफरंट फ्रिक्वेन्सी असेल तर प्रत्येक फ्रिक्वेन्सी साठी स्टॉपिंग पोटेन्शियल अलग अलग असतं. लक्षात आलंय. ग्राफ काढलेले आहे, दोघांचे मिनिंग लिहिलेले आहे. तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये जर काय लिहायचं असेल तर पटकन घेऊन घ्या, तुम्हाला समजेल असं जर लिहायचं असेल.
फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, त्यामुळे जे काही इमिटर प्लेट पासून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे काही इमिट होणार आहे ते इमिटेड इलेक्ट्रॉन कुणावर डिपेंड असतात, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. म्हणून या ठिकाणी स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ कसा आहे त्या ठिकाणी वेगवेगळा. फ्रिक्वेन्सी जर आपण वाढवत गेलो तर स्टॉपिंग पोटेन्शियलची जी काय व्हॅल्यू आहे इज मोर निगेटिव्ह, म्हणजे जास्त निगेटिव्हिटी जाते स्टॉपिंग पोटेन्शियल जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो. ओके डन. ओके यस ओके. दोन्ही ग्राफ मधला डिफरन्स लक्षात आलं ना बघा. तुमच्या बुक मध्ये ते खूप सारं थेरॉटिकल दिलेलं आहे, पण शॉर्ट मध्ये मिनिंग तुम्हाला ग्राफ मध्ये प्रेझेंट करता येतं. आता नेक्स्ट वन मध्ये बघा, जर आपण स्टॉपिंग पोटेन्शियलचं व्हेरिएशन बघायचं, व्हेरिएशन ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल विथ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. Variation of stopping potential. Variation of stopping potential with variation of stopping potential with frequency of incident radiation. Frequency of incident radiation. मी ग्राफ करते आधी मग एक्सप्लेन करते. मगाशी आपण y एक्सिस वर फोटोइलेक्ट्रिक करंट घेतलेला, आता x एक्सिस वर काय घेणार ऍज युजुअल फ्रिक्वेन्सी, x एक्सिस वर फ्रिक्वेन्सी आणि y एक्सिस वर स्टॉपिंग पोटेन्शियल. आता स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय कळलं ना, मला सांगा स्टॉपिंग पोटेन्शियल आहे कलेक्टर प्लेटला कुठला टर्मिनल कनेक्ट करायचा, स्टॉपिंग पोटेन्शियल कलेक्टर प्लेटला कुठला टर्मिनल कनेक्ट करणार, बोला. यस आदित्य व्हेरी गुड. स्टॉपिंग पोटेन्शियल आहे कलेक्टर पॉइंटला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करणार, सो दैट टाइम फोटोइलेक्ट्रिक करंट इट बिकम्स रिड्यूसेस टू 0. यस आयुष. सो फोटोइलेक्ट्रिक हा करंट काय असणार त्या ठिकाणचा 0 असणार आहे. आपण ग्राफ आता काढत असताना x ऍक्सिस वर फ्रिक्वेन्सी घेतली आणि y ऍक्सिस वर आपण काय स्टॉपिंग पोटेन्शियल घेतले. मग फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन अँड करस्पॉन्डिंग स्टॉपिंग पोटेन्शियल. आता वेगवेगळे तो ग्राफ मात्र कसा आहे तो स्ट्रेट लाईन. आता फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी कुठली असणार आपली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असणार ना. समजा हा ग्राफ असेल आपला मेटल ए साठी, हा असेल आपला मेटल बी साठी. मी रिझन सांगते त्याचा. दिस इज फॉर मेटल ए, दिस इज फॉर मेटल बी. आता ही जी व्हॅल्यू असणार आहे ही व्हॅल्यू आपली स्टॉपिंग पोटेन्शियलची असणार, कारण आपण डॅश स्टॉपिंग पोटेन्शियल. हा रिजन कुठला असेल की लाईट एंटर झाल्यास लगेच काही इमिशन होत नाही ना, तर ही फ्रिक्वेन्सी असेल ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर फ्रिक्वेन्सीचा कमी असेल त्यावेळेला फोटोइलेक्ट्रिक करंट जनरेट केला जात नाही, क्रिएट केला जात नाही. So this is the threshold frequency for metal A, this is threshold frequency for metal B. म्हणजे जर आपण वेगवेगळं जर मटेरियल घेतलं असेल, मी फर्स्ट लेक्चरला सांगितले मटेरियल जर वेगवेगळं असेल तर त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण वेगवेगळी असते, डिपेंड्स ऑन मटेरियल. तर स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅरीज, स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅरी कसा ग्राफ स्ट्रेट लाईन आला ना का कर्व आलाय नाही ना, तर स्टॉपिंग पोटेन्शियल इज व्हॅरीज लिनियरली विथ the frequency of incident radiation. ओके. त्यामुळे जे कुठलं मटेरियल असेल, जे काही मेटल असेल त्या मेटल साठी स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ कसा येतो आपला स्ट्रेट लाईन मध्ये जातो. आणि दुसरं कंक्लुजन काय सांगता येईल की दे एक्झॅक्ट मिनिमम कट ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर विच स्टॉपिंग पोटेन्शियल इज 0. हे तर मला सांगा या दोन्ही व्हॅल्यूज कुठल्या स्टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू, या सॉरी या दोन्ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मला सांगा. या व्हॅल्यू साठी या दोन्ही पोझिशनला स्टॉपिंग पोटेन्शियल किती असेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला स्टॉपिंग पोटेन्शियल किती असेल, मॅक्सिमम मिनिमम और 0. यस आदित्य व्हेरी गुड. मॅक्सिमम मिनिमम 0 0.
म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला स्टॉपिंग पोटेन्शियल एक्झिस्ट होत नाही. इट बिकम्स 0. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं का बघा आजचा व्हेरिएशन इन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पहिल्या कंडिशन मध्ये इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, त्याच्यावरून सॅच्युरेशन करंट आणि स्टॉपिंग पोटेन्शियल बघितला, नंतर तेच व्हेरिएशन पण दोन्ही टर्म्स वेगवेगळे केले आणि तिसऱ्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल मधलं व्हेरिएशन. कळलंय कन्सेप्ट? आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय डाऊट असतील तर विचारा.